हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी. संगीता महेश गौरी ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेसिपी बनवणार आहे कारल्याची भाजी. त्यासाठी 2 पाण्याने कारले वॉश केलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे. 2 कारले आहेत. कारले खायला अतिशय पौष्टिक आहेत. कारल्यामध्ये अ, ब, क जीवनसत्व असतात. कारले खाल्ल्याने बद्धकोष्ठता, कोणतेही त्वचा रोग, मधुमेह असे आजार असल्यास कारले गुणकारी आहे. तसेच कारल्याचा रस नियमित जर सेवन केला तर तुमचे वजन कमी होते. तर चला पुढील रेसिपी दाखवते. ही कारली मी उकडून घेणार आहे. म्हणजे काय होतं, त्याचा कडूपणा थोडा कमी होतो. ही कारले उकडायला टाकले आहे. कारले असे उकडायला टाकले. अर्धा चम्मच सॉल्ट टाकलेला आहे आणि हे उकळून घेतले. तवा फ्राय कारले बनवत आहे. त्यासाठी अर्धा कांदा आणि 3 ग्रीन चिलीज कट करून घेतल्या. ते पहिले फ्राय करून घ्यायचे. आता फ्राय झाल्यावर नंतरच तेल घालून घ्यायचे. कांदा मिरची फ्राय होत आहे. याच्यामध्ये तेल उडते म्हणून मी अर्धा चम्मच सॉल्ट टाकलेला आहे. अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. त्याची आता चटणी बनवून घेते. म्हणजे हे फ्राय होऊ द्यायचं चांगलं. त्यानंतर आता मी लसूण जिरं हे ठेचलेलं टाकते. फ्रेश आहे हां. कारले टाकून घेतलेले आहे. तर याच्यामध्ये पाव चम्मच हळद टाकते. पाव चम्मच मसाला टाकते, तुरीची मसाला. बस याला फ्राय करून घ्यायचं तव्यामध्ये. हे तिखट वगैरे नाही टाकायचं, तिखट पावडर. याच्यामध्ये ग्रीन चिलीज टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे हिरव्या मिरच्याचे तवा फ्राय सुके कारले बनवत आहे. कारल्याची भाजी याला छान फ्राय होऊ द्यायची. सुके तवा फ्राय कारले आपले तयार झालेले आहे. ही कोरिएंडर लीव्ज टाकून घेते आणि आता परत थोडं मिक्स करायचं. म्हणजे ह्या कोरिएंडरचा स्मेल ह्या भाजीला लागतो किंवा या भाजीची चव वाढते. आपली भाजी तयार झालेली आहे. तवा फ्राय कारले तयार झालेले आहे. बघा किती सुंदर अमेझिंग दिसत आहे. तवा फ्राय सुके कारले तयार झालेले आहेत. आपली भाजी कशी वाटली ती सांगा आणि प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा आणि सांगा. ही वैदर्भीय पद्धतीची बनवलेली कारल्याची सुकी भाजी आहे. थँक्यू सो मच.